मैदान वाचलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे. हक्काचं मैदान वाचलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे. चिंचोलीचं मैदान वाचलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे. तुमच्या हक्काचं मैदान वाचलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे. त्याचा पहिला मी जाहीर निषेध करतो. अशा घटना मैदानावर घडू नये. आम्ही मैदानाचे रक्षक आहोत, भक्षक नाही आहोत. आज चिंपोली गाव जे आहे हे आगरी कोळ्यांचं गाव होतं आणि ह्या गावातल्या चौथी पिढी ह्या मैदानावर खेळते. ह्या मैदानावर चिंपोली गावातून किंवा आजूबाजूच्या परिसरातून जी लोक होती इथे कोणालाच कधी अति आक्रमण करून दिलेलं नाहीये. आज सरकारने आणि BMCने ह्याच्यामध्ये 2034 पर्यंत किंवा 33 पर्यंत जो DPचा प्लान आहे खेळाचं मैदान हा चेंज कसा झालेला आहे, शाळेसाठी रिझर्वेशन कसं दिलेलं आहे. मग आमच्या ह्या चिंपोली परिसरात हे एकच मेव मैदान आहे. मग आमची मुलं खेळायला जाणार कुठे? तरी मी सरकारला आणि BMCला विनंती करतो आहे की त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा संपूर्ण परिसर मैदानाचा येथील स्थानिक लोकांना खेळण्यासाठी खुला करावा. इथे जे काही रिझर्वेशन आलेलं आहे तो रद्द करून पुन्हा नव्याने याचा DP रिमार्क काढून हे मैदान सर्वांसाठी खेळण्यासाठी खुले करण्यात यावे. तसंच ह्या मैदानावर आज जी चौथी पिढी खेळते ह्याच्यातली आम्ही तिसरी पिढी आहोत. मगाशी आमचे जे स्नेही होते त्यांनी तुम्हाला सांगितलं काय मैदान कशी आम्ही वाचवलेली आहेत, मैदान आम्ही कसं डेव्हलप केलेले आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. तरी माझी कळकळीची चिंपोली ग्रामस्थांकडनं विनंती आहे शासनाला आणि BMCला आणि सरकारला की आपण हे मैदान पूर्वी जसं होतं तसं पूर्वपदावर ठेवण्यात यावं, हीच आमची विनंती. असं पाहायला गेलं तर एक तर्फ प्रशासन सांगतात की खेलेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया, पण आता बघायला गेलं तर खेळायची जागा संपतच आहे. त्याच्याबद्दल आपण काय सांगतो? आज खेळायच्या जागा नाही उरल्या तर ही जी पिढी आहे ही मोबाईल मागे नष्ट होईल. आज आपण बघितलं असाल या ग्राउंडवर आज किती मुलं आलेली आहेत खेळायला, मुलीही खेळायला येतात. आम्ही जेव्हा श्री गावदेवी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून इकडे स्पर्धा आयोजित करतो तेव्हा महिलांच्याही स्पर्धा असतात. 60 वर्ष, 50 वर्ष, 40 वर्ष आगरी कोळी समाज इथे असलेले काही पक्ष आहेत, शिवसेना पक्ष आहे, RPI यांच्या माध्यमातून वेळोवेळी ह्या ग्राउंडवर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा चिंपोली गावातील स्थानिक लोक, इथे खेळणारी मुलं आणि इथे जी शिवसेना आणि RPI पक्षातली जी लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते नेहमी इथे ठामपणे उभे राहतात. आजही आहेत आणि नंतरही राहणार. शासनाकडे एवढीच विनंती आहे का हे सगळं चालू आहे ते थांबवावं आणि आम्हाला इथल्या स्थानिक लोकांना हे ग्राउंड पुन्हा आम्हाला खेळण्यासाठी व्यवस्थित करून द्यावं, हीच आपल्याकडे नम्र विनंती. हमारे कार्यकर्ता मालव जानी यहाँ पे एक आदमी सोया था, उसको पूछने के लिए गए कि भाई ये तू यहाँ पे क्यों सोया हुआ है. तब उसने बताया कि मैं इस यहाँ पे जो स्कूल बन रहा है उसका मैं सिक्योरिटी गार्ड हूँ. तो उसने उसके पास कुछ डॉक्यूमेंट मांगे जैसे कि आधार कार्ड और आई कार्ड, तो वो देने में असफल रहा. उसमें वो दोनों में अनबन हो गई. उस अनबन के चक्कर में कुछ 10-12 लोग आए, उसको इतना मारा कि आज वो शताब्दी हॉस्पिटल में एडमिट है. यहाँ पे पुलिस भी आई, पुलिस उसको पुलिस स्टेशन लेके गई, लेकिन वहाँ पे भी उसको 2 घंटा बिठा के रखा. लेकिन माझं म्हणणं एकच आहे की मुलांसाठी जे प्लेग्राऊंड आहे ते प्लेग्राऊंडच राहावं. हे इथे दुसरं काही बनू नये. इथे इतर भरपूर शाळा आहेत जेणेकरून मुलं शिकतातच आहेत. मग हे मुलांसाठी खेळण्यासाठी जी जागा आहे ती खेळण्यासाठीच राहावी. आणि आमची एकच मागणी आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना एकच आहे की जी जागा पहिला पूर्वीपासून आहे ज्याच्यासाठी रिझर्वड आहे ती त्याच्यासाठीच राहावं. प्रशासनाने ह्याच्यावरती काही चेंजेस नाही करावी. जो काही प्लॅन चेंज करतात तो सगळा रद्द करून जो आहे त्यातच त्यांनी ठेवावं आणि मुलांसाठी खेलनासाठीच ठेवावी ही जागा. के ग्राउंड पिछले 40 साल से मैं यहाँ आता हूँ क्रिकेट खेलने के लिए. जब से मैं देख रहा हूँ यहाँ पे प्रमोद जी है, दिनेश पांडेरे, बाबू पांडेरे, इन लोग बहुत मेहनत करके ये ग्राउंड को बनाते हैं. आज ये ग्राउंड की हालत ऐसी है, सब जगह पे ग्राउंड सब प्राइवेटाइजेशन हो गया है. सब टफ क्रिकेट खेलने को जाते हैं, बड़े बड़े ग्राउंड में पैसा देके बड़ी बड़ी टूर्नामेंट ऑर्गेनाइज होती है. बट यही ग्राउंड ऐसा है जहाँ पे पैसा लिया नहीं जाता है, सबको फ्री में खेलने के दिए जाते हैं. मेहनत इन लोग करते हैं लेकिन फायदा सब लोग को मिलता है. तो मेरी प्रशासन से यही रिक्वेस्ट है कि ये कंसिडर करे कि ये ग्राउंड लोगों के लिए, प्राइवेटाइजेशन नहीं है. तो ये प्राइवेटाइजेशन पे न जाते हुए लोगों की तरफ देखते हुए गरीब बच्चों की तरह जो भी आते हैं उन लोग को खेलने के लिए होता है. तो आप ये सुविधा प्राप्त कीजिए. यहाँ पे कोई भी रिजर्व प्लॉट को कोई भी अतिक्रमण करने मत दीजिए. और ये जो लड़ाई लड़ रहे हैं उसमें उनको साथ दीजिए और यहाँ पे
बच्चों लोग के लिए ये प्लॉट खुला कर दीजिए ताकि बच्चे लोग खेल पाए, घर पे ना बैठे मोबाइल पे ना खेले, यहाँ पे ओपन ग्राउंड में आके खेले, यही गुजारिश है। थैंक यू।